नमस्कार मित्रांनो, आज मी चाललेलो आहे गावाला. मी तयार झालेलो आहे. माझी मिसेस तयार होते. तर मला वाटतं 10ची गाडी आहे, 10चं रिजर्वेशन आहे. आता वाजले कमीत कमी 8:30 व्हायला आले. तर लवकरात लवकर आम्ही निघतो आहे. आता 8:30 वाजेपर्यंत निघतो आहे आम्ही. तर सामान वगैरे रेडी झालेलं आहे. हे बघा सामान दाखवतो मी तुम्हाला. सामान आहे 1 2 3 आणि ही एक बॅग घेतो आहे. 3-4 बॅग. तर आता आपण जाऊया डायरेक्ट रिक्षामध्ये डायरेक्ट भेटूया. कारण सामान पण भरपूर आहे, त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनता येणार नाही रोडने. तर डायरेक्ट रिक्षामध्ये तुम्हाला मी दाखवतो. रिक्षामध्ये बसलेलो आहे आम्ही. तर आता डायरेक्ट जातो नालासोपारा डेपोमध्ये. आता 8:45 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. तर बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे. ते ट्रॉफिक नाही भेटली तर बरंच आहे, नाहीतर लवकरात लवकर पोचू. 10ची गाडी आहे. बघूया किती वाजेपर्यंत जाता होते. मिसेस बसलेली आहे, बायको बसलेली आहे इकडे. ही बघा, बघितली ही बघा, इकडे बसलेली आहे मी बायको. बघूया हवेला आहोत. तर नालासोपाऱ्यामध्ये जाऊ. 15-20 मिनटं तरी जातील. ट्रॉफिक नाही भेटली तर लवकरच पोचू. बघूया. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लवकरच तुम्हाला व्हिडिओ पुढची येईल. हवेला मस्तपैकी आलेलं आहे गाडी. रिक्षा आलेली आहे हवेला. तर एकदम सामसूम एकदम काळोख भरणार आहे इकडे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हवेला आहे गाडी. एकदम काळोख आहे, एकदम पूर्णपणे. रस्त्याला लाईट नाही आहे, गाड्यांची लाईटही आहेत फक्त. बघू शकता तुम्ही. ह्या इकडे ह्या साईडला बिल्डिंगही आहेत. हे बघा, नालासोपारामध्ये एंट्री केलेली आहे. बघा आता डेपो येईलच थोड्या टायमामध्ये. मला दाखवतो डेपो. हे बघा, बघू शकता तुम्ही नालासोपारा. तो हा समोर रस्ता गेला आहे, तो ईस्टला गेलेला आहे. आणि हा इकडं राईट साईडला रस्ता गेला आहे, तो डेपोमध्ये जातो. हा ब्रिजवरून तो समोरचा रस्ता आहे. हा समोरचा तो ईस्टला जातो. आणि हा इकडं आलेला आहे रस्ता, तो डेपोमध्ये जातो रस्ता रोड. तर बघू शकता आता हा डेपोमध्ये जायचं आहे आपल्याला. बघू शकतो पोचतो आहे आता डेपोमध्ये. बघूया, लवकरच आणलेली आहे गाडी. डेपोमध्ये आलेला आहे. बघू शकता. हा गर्दी जाम असणार आहे गावी जाण्यासाठी. परत गाडी सुटलेली आहे. आता वाजले 10 वाजून 10 मिनटं झालेली आहेत.
बघूया सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचते गाडी. वाजता मी पोचलेलो आहे आम्ही इथे. आता इथून परत चार वाजता निघायचं आहे आम्हाला. 4:30ची जेटी आहे. 4:30ची जेटी पकडून आम्ही निघणार आहोत. आता 10-10:30ला आम्ही इथे पोचलो आहे. तर येताना लयच उशीर झालेला आहे आम्हाला. 10 तास निघून गेले कारण ट्रॉफिक पण भरपूर होती आणि यायला पण लेट झालं. त्याच्यामुळं लेट झालेलं आहे इथे यायला. इथून आम्ही 4:30ची जेटी पकडणार आहोत. इथून डायरेक्ट तिकडं जावड्यामध्ये जाणार आहोत. तर आम्ही फायनली इथे सासरवाडीमध्ये आलेलो आहे. इथून पुढची व्हिडिओमध्ये इथूनच कंटिन्यू करणार आहे. मी थांबवणार नाही आहे व्हिडिओ. मी इथूनच कंटिन्यू जावड्यापर्यंत मी कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. जेटीचा प्रवास असणार आहे ह्याच्यामध्ये, तो एक दाखवणार आहे तुम्हाला. तर एवढंच. आता सासूबाईंनी काय जेवण केलेलं आहे ते जेवणार आणि थोडं काय आराम करणार आणि आम्ही निघणार आहोत.
जेवायला बसलेलो आहे. या जेवायला इकडं मिसेस बसलेली आहे. ती बघा जेवते. आपण जेवायलाच बसलो. या जेवायला काजूचं गीर आहेत. सुरुवात होते जेटी. बघूया जेटीचा प्रवास कसा असतो. सांची जेटी आहे. लेट झाला आम्हाला. थोडक्यासाठी 5ची जेटी आमची सुटली. त्याच्यामुळे आता 6ची जेटी आम्हाला पकडावी लागते. बघूया घरी जायचं किती वाजता आम्हाला. पहिलीकडे जायचं आहे. सावित्री नदी आहे ही. बघू शकता सावित्री नदी किती मोठी आहे. तो तिकडं बस स्टॉप दिसला जेटीचा स्टॉप. तो तिकडे जायचा आहे आम्हाला. बघूया आता निघेलच थोड्या टायमामध्ये. फिरते जेटी. पाणी बघा. पाणी बघू शकता किती जोरात चालू. बघा पाणी. सावित्री नदी किती मोठी आहे. इथून सुटलेली आहे जेटी. त्या साईडला जाईल वेसवीमध्ये. वेसवीच्या स्टॉपवर बागमांडल्यातून जेटीमध्ये बसलेला आहे आम्ही. जाणार वेसवीमध्ये. वेसवीमधून उतरून तिकडून बघूया कसं काय गाडीने भेटते ते. कोणती गाडी भेटते. प्रायव्हेट भेटते की कसं काय ते त्याच्यानुसार समजेल. बघू पुढचा प्रवास कसा होईल. किती वाजतात घरी पोचायला. 6ची जेटी पकडलेली आहे. घरून निघालो आहे 4:45ला. आम्हाला वाटलं 5:30ची जेटी असेल पण ती 5ची जेटी होती. थोडक्यासाठी 2 मिनटासाठी जेटी चुकलेली आमची. त्याच्यामुळे 1 तास आम्हाला बसावं लागले. 6ची जेटी पकडलं आहे. 6ची जेटी पकडून आता तिकडून बघू किती वाजता घरी पोहोचेल. ही बघा मधोमध आलेली आहे जेटी. बघू शकता सावित्री नदी कशी आहे. किती खोल असेल पाणी आहे सावित्री नदीचं.
जेटीवरून. आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतोय घरी. डायरेक्ट जावड्यामध्ये जायचं आहे. नशिबान रिक्षा भेटली आम्हाला डायरेक्ट. बघूया किती वाजतात आम्हाला घरी जाईपर्यंत. आता शिपोडेला आलो आहे. शिपोडेमध्ये आलेलो आहे आता. 5 दिवसांनी कसं होईल, 3 दिवसांनी. 19 आहेत ना, 5-5 जण आहे ना. जा बोलून त्या पॉईंटला जर साहेब केले तर मग ते सोडतील नाही. मला कोणी सोडायचं असेल या लोकांना. खलाटी ही पोरं खेळतात इकडे क्रिकेट. बघू शकता तुम्ही. हे बघा क्रिकेट खेळतात इकडे. खलाटी आहे मस्तपैकी. खलाटी आहे इकडं शिपोडेची. आलेलो आहे. चितगरची शाखा दिसते तुम्हाला. चितगरची शाखा आहे मराठी शाळा. मराठी शाळा आहे चितगरची. आता शाळा येईल आमची मराठी शाळा, जिथे आम्ही 1ली ते 7वीपर्यंत शिकलेलो. मराठी शाळा बघा, मराठी शाळा.
मित्रांनो मी 7:30ला घरी आलेलो आहे. तर फ्रेश वगैरे आता झालेलो आहे. आता काय मी इथंच व्हिडिओ थांबवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.